अक्कलकोट नगरी. सकाळची प्रसन्न वेळ. मंद वारा वाहत होता. मंदिरातील घंटानाद वातावरणात घुमत होता. गावातील लोक नेहमीप्रमाणे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत होते. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या इच्छा, वेगवेगळे प्रश्न आणि एकच विश्वास, श्री स्वामी समर्थ. त्या गावात गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि देवभक्त होता. त्याची पत्नी गंगा आणि एक लहान मुलगा माधव. सलग 2 वर्षे दुष्काळ पडल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली होती. घरात अन्नाचीही कमतरता होती. एक दिवस गंगा म्हणाली, आपण खूप प्रयत्न केले, आता स्वामी समर्थांच्या चरणी जाऊया. गोविंदने मान डोलावली. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण कुटुंब अक्कलकोटला निघाले. स्वामी समर्थ एका वडाच्या झाडाखाली बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. गोविंदने नमस्कार करून डोळ्यात अश्रू आणले. स्वामी, माझ्यावर खूप संकटे आली आहे, मला मार्ग दाखवा. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकताच गोविंदच्या मनातील भीती नाहीशी झाली. स्वामींनी त्याला सांगितले, गावी जा, शेताची मशागत कर, देवावर विश्वास ठेव. गोविंद विचारात पडला. पाऊस नव्हता, पाणी नव्हते, तरीही त्याने स्वामींची आज्ञा मानली. गावी परतल्यावर लोक त्याची थट्टा करू लागले. अरे, पाऊसच नाही, मग शेत कसले? पण गोविंद रोज शेतात जायचा, नांगर चालवायचा, प्रार्थना करायचा. काही दिवसांनी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले. जोरदार पाऊस सुरू झाला. गावातील सर्व शेतांना पाणी मिळाले. गोविंदच्या शेतात भरघोस पीक आले. लोक आश्चर्यचकित झाले. गोविंद म्हणाला, हे माझे नाही, स्वामी समर्थांच्या कृपेचे फळ आहे. काही महिन्यांनी गावात एक व्यापारी आला. त्याने गोविंदचे धान्य चांगल्या किमतीत विकत घेतले. गोविंदची सर्व कर्जे फिटली. पण गोविंदच्या मनात गर्व आला नाही. तो नेहमी म्हणत असे, करते करविते स्वामी समर्थ. एके दिवशी माधव अचानक गंभीर आजारी पडला. गावातील वैद्यांनी उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. गोविंद पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ हस्त म्हणाले, काळजी करू नकोस. स्वामींनी थोडे तीर्थ दिले. हे मुलाला पाज. गोविंदने घरी जाऊन तसेच केले. काही वेळात माधवची प्रकृती सुधारू लागली. काही दिवसात तो पूर्णपणे बरा झाला. गावातील लोकांचा स्वामींवरील विश्वास आणखी दृढ झाला. एक श्रीमंत सावकार मात्र म्हणत असे, हे सर्व योगायोग आहे. तो स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटला गेला. त्याने मनात एक प्रश्न ठेवला, पण तोंडाने काही बोलला नाही. स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून म्हणाले, मनातले प्रश्न लपवून काय उपयोग? सत्यापासून कोणीही दूर जाऊ शकत नाही. सावकार थक्क झाला. स्वामी पुढे म्हणाले, धनाचा गर्व करू नकोस. दान कर, गरिबांची सेवा कर. त्या दिवशी सावकाराचे हृदय बदलले. त्याने अनेक गरजूंना मदत केली. हळूहळू गावात प्रेम, एकोपा आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले. गोविंद रोज सकाळी स्वामींचे नामस्मरण करू लागला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.